आज आपल्यासोबत दिलीप कर्नावट सर आहेत. त्यांचं 1 वर्षा पहिले आपण फुल माउथ रिहॅबिलिटेशन केलेलं होतं आणि आता त्यांना फिक्स दात लागलेले आहेत आणि 1 वर्ष झालेलं आहे. 1 वर्षामध्ये त्यांनी काय काय फूड खाल्लं आणि फूडच्या टेस्टला ते एन्जॉय करू शकले का आणि दात लागल्यानंतर त्यांच्या भावना काय आहेत हे आपण त्यांना विचारूया. बोला सर. दाताचा खाण पहिलं मला काहीच खाता येत नव्हतं, इतका प्रॉब्लेम होता. काही दात हे, काही हल्ले, काही रोड त्रास होत होता. जेव्हापासून दाताचं काम केलं तेव्हापासून मला सर्व खाणं पिणं व्यवस्थित होते, पचनक्रिया व्यवस्थित होते. पहिलं मला आता काजू वगैरे सगळं खाते, फक्त बदामला थोडा प्रॉब्लेम होतो, जास्त कडक असल्यामुळे ते नाही खाते. काजू शेंगदाणे वगैरे अशा वस्तू मला खाता येतात आणि पहिल्यापेक्षा फार चांगल्या पद्धतीने जेवण करता येतं. त्याच्यामुळे मी डॉक्टर साहेबांचे फार फार आभारी आहोत. चपाती डाळ भात खाल्लंय ते तर सर अगदी तुम्ही? बिनधास्त खातो, त्याला काही अडचण येत नाही. चपाती याला काही अडचण येत नाही. हे तर सॉफ्ट एकदम टॉपच आहे. त्याच्यानंतर मी काजू आणि शेंगदाण्यासारखे वस्तू खातोय, ते खाता येत नव्हतं मला, ते सुद्धा खातोय. बरं, जेव्हा आपण तुम्हाला दात लावले, लोकांना असं वाटतं का जे दात लावायचे जे सर्जिकल प्रोसिजर असतं हे खूप पेनफुल असतं, तर तुम्हाला ते किती पेनफुल वाटलं? मला ऐकून घ्या, तुम्ही असल्यामुळे व्यवस्थित हे केल्यामुळे सुरुवातीला भीती वाटत होती, मी बी घाबरत होतो की हे कसं शक्य होईल वगैरे. पण तुमच्या हाताने ती जादू मुळे ते काम एकदम व्यवस्थित पार पडलं, मला काही त्रास झाला नाही. आणि फार लवकर तुम्ही केलं. बाकी ठिकाणी 3-4 महिने लागतात. तुम्ही माझं काम 8-10 दिवसात ओके करून दिलं मला. त्याचं मी तुमचं अभिनंदन करतो त्या बाबतीत. थँक्यू सर. ओके.